हाय हॅलो नमस्कार. होम मेकर सुगंधा ठाकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले आहे आणि बाहेर वातावरण खूप थंड आहे. तर आता म्हटलं चला चहा ठेवते. तर आता मी चहा ठेवणार आहे. आणि आज रविवार आहे. तर रविवारी आता 6 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आम्ही ना भाजी आणायला गेलो होतो मार्केटमध्ये. तर आता खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेलो आहे. तर चला आता भाज्या निवडून ठेवायच्यात. पण आधी व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मस्तपैकी चहा पितो आणि त्याच्यानंतर ज्या काही भाज्या आणल्या आहेत ना, तर पालेभाज्या मी आता निवडून ठेवणार आहे. आणि ज्या दुसऱ्या शेंगभाजी वगैरे आहे ना, फळभाजी वगैरे, तर ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ती उद्या सकाळी करेल. कारण पालेभाज्या कसं आता पाऊस बाहेर पडतोय आणि पाणी पाणी असतं, त्यामुळे त्या लगेच खराब होतात. तर आता 6 वाजलेत. तर पटकन 1 तासामध्ये भाज्या निवडून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते. चला. हां, आणि आज मैत्री दिवस पण आहे. तर मैत्री दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. हे बघा बरोबर 6 वाजले सायंकाळचे. तुमची लाईट गेली. एवढ्या भाज्या घेऊन आले पिशवी भरून. कोथिंबीर आणली आहे, शेपू, टोमॅटो, मिरची, पावटा, वांगी, बटाटे आणि इथं मक्याची कणसं आणले ते ठेवते. कोथिंबीरच्या वड्या खूप आवडतात आमच्या घरात. इथे पहा सगळ्या भाज्या पालेभाज्या निवडून ठेवल्या. ही कोथिंबीर आहे, ही पण निवडून ठेवली अशी ट्रेमध्ये. आणि खरंच पावसाळ्यामध्ये ना खूप पालेभाज्या खराब होतात. तर खूप म्हणजे हात वगैरे भरले होते, एवढी खराब होते, पाणी वगैरे लागलेलं होतं. तर कोथिंबीर निवडून ठेवली. ह्याच्यामध्ये वांगी ठेवली आणि ह्याच्यामध्ये पावटा सोलून ठेवला आहे. ह्याच्यामध्ये मिरच्या ठेवल्यात आणि इथे ना बटाटे आणलेत. कधी ऑप्शन नसेल ना भाजीला, तर तेव्हा बटाट्याचा ऑप्शन असतो, म्हणून थोडे बटाटे जास्त भरून ठेवलेत. आणि इथे मिरच्यांचे पण देठ काढून ठेवलेत. आणि इथं टोमॅटो ठेवलेत ह्या ट्रेमध्ये. आणि इथं शेपूची भाजी पण निवडून ठेवली आहे. तर अशा प्रकारे भाज्या निवडून ठेवल्या. बटाटे मी फ्रीजमध्ये काही ठेवत नाही. आणि इथं बघा अजून सगळं एकत्र पडलेला आहे भाजी निवडलेला. मका आणला होता ना, मक्याची कणसं, तर ती पण मी सोलून ठेवली. कारण मग ते फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा आहे ना, मग मी असं सोलून ठेवली. आणि जेव्हा मुलांना पाहिजे ना, तेव्हा भाजून किंवा मग उकडून देत असते त्यांना. तर अशा प्रकारे मका पण मी सोलून ठेवला आहे. हे असे डबे, पावटा, वांगी, मिरच्या, अजून इथं एक डबा आहे तो वरती ठेवला आहे. इथं खाली ट्रेमध्ये टोमॅटो ठेवलेत. आणि इथं शेपूची भाजी, कोथिंबीर, मक्याचे दाणे सोलून ठेवलेत. हे साईचं पातील आहे. आणि इथं त्या दिवशी थोडे मोडे शिल्लक आहे. आणि पहिली जी वांगी होती ना, ती इथं शिल्लक आहे. मी ते ना मका फ्रीजमध्ये ठेवला होता. तर तो आता मी बाहेर काढला आहे. कारण म्हटलं आता ताजा ताजा आहे ना, तर मुलांना बनवून देते. तर अजून थंड पण नाही झाला, तर ठेवला आणि लगेच मी बाहेर काढला. तर आता ना मुलांना ना मी ह्याची एक रेसिपी करून देते. घेतले दाणे. तर काय करायचं, घ्या चालू. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. आणि एवढं सगळं नाही करणार, थोडंच करणार आहे. काही काढून ठेवते. हे बघा एवढं ठेवून दिला आहे. एवढा बनवण्यासाठी काढला आहे मी. म्हणजे ठेवून दिला आणि नंतर लक्षात आलं की म्हणजे आता ताजा ताजा आहे ना, तर लगेच मुलांना करून देते. कारण फ्रीजमध्ये ठेवून खाण्यामध्ये आणि लगेच करून खाण्यामध्ये खूप फरक असतो. आणि टेस्टमध्ये पण खूप फरक पडतो. तर इथे जसं आपण आहे ना कणीस भाजतो ना गॅसवरती, तशाच प्रकारे ना आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे 10-15 मिनटं. थोडा कलर चेंज होतोपर्यंत. तर मी आता आहे ना हे बारीक गॅसवरती आहे ना 10 मिनटं भाजून घेते. आणि नंतर ना मग त्याचा कलर चेंज झाल्यानंतर ना पुन्हा तुम्हाला हे बघा पूर्ण कलर चेंज झाला आहे, पाहू शकता. जसं आपण गॅसवरती मक्याची कणसं भाजतो ना, तशा प्रकारे स्पॉट आलेले छोटे छोटे. गॅस बंद केला मी. आणि आता काय करायचं, एक लिंबू घ्यायचं आणि ते आपल्या ह्याच्यावरती करायचं. असं लिंबाचा रस टाकायचा आहे का, तर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी मैत्रिणीच्या घरी आले होते. तर आम्ही दोघींनी एकामेकीला विश केलं. आणि मी पण खाते. हॅपी फ्रेंडशिप डे. शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. तर इथे मी ना शेंगदाणे भाजत ठेवलेत, म्हणजे भाजत आले जाता. बारीक गॅसवरती भाजायचे. हे बघा निवडून घेतले, कारण ह्या दिवसामध्ये ना शेंगदाणे खूप असे कडू पण लागतात आणि असे काळे पडतात.
तर म्हणून निवडले आणि नंतर ना हे असे भाजून घेतले. त्याची चटणी बनवायची. ते भाजून घेतले. आता हे थंड झाले त्याच्या साल काढून घेईल थोड्याशा नॉर्मल. इथे साईडला चहा ठेवला आहे आणि इथे ना आता चपात्यांसाठी पीठ काढले चपात्या बनवण्यासाठी. तर आता हे पीठ मळून घेते आणि इथं दूध रात्रीच तापून ठेवलं होतं. तर इथे ना शेंगदाण्याच्या साली काढून घेतल्यात मी. सगळ्या नाही काढल्या, थोड्या नॉर्मल साली काढून घेतल्या. त्याच्यातनं चवीपुरतं मीठ टाकायचं. छोट्या 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. कोथिंबीर टाकायची थोडीशी, 1-2 पाणी. 1 चमचा हळद टाकायची. त्याचा मसाला येतो 1 चमचा टाकायचा. तिखट पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकायचं. एकदम असं फिरवायचं नाही, चालू बंद करायचं मिक्सर आणि असं थोडंसं भरडा करायचा ह्याचा, जास्त भुगा नाही करायचा. अशा प्रकारे मिश्रण झाले. तवा तापलाय, तव्यामध्ये थोडं तेल टाकायचं. आपण कढईमध्ये पण करू शकतो, पण मी आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेत तर मग ह्याच तव्यामध्ये करते. तर तेल थोडं जास्त टाकायचं. चटणी ती टाकायची शेंगदाण्याची आणि बारीक गॅसवरती एक प्रकारे बघा ही चटणी 2च मिनिटं आपल्याला भाजून घ्यायची, कारण आपण पहिले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. फक्त आता हे मसाले, मीठ, लसूण टाकलाय त्याच्यामुळे थोडंसं अजून 2 मिनिटं तव्यावरती बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. आता कॉलेजला चाललाय तर त्याचा मी टिफिन काढण्यासाठी घेतलाय. त्याला टिफिन बनवून देते. असा होता व्हिडिओ. आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय. पुन्हा भेटूया सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.